नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. तर मुंबईतले मस्त जोरदार धमाकेदार मुसळधार पाऊस आहे. तुमच्याकडे आहे का? कमेंट करून सांगा. तर सगळीकडे पाणी जमा झालं आहे, पण मी मात्र आली आहे कामावर. तर पहिल्यांदा घराची बेल वाजवली आणि घरात एंट्री करून घरामध्ये बनवलं आहे मस्तपैकी मुगाची भाजी. तर ही मुगाची भाजी आहे, थोडासा रस्सा आणि थोडीशी कोरडी अशी मस्तपैकी मुगाची भाजी. म्हणजे अख्खे मूग नाही, येथे सालवाले मूग असतात ना, डाळ, सालवाल्या मुगाची डाळ, त्याची भाजी केलेली आहे. त्यानंतर बनवलेले आहेत मस्तपैकी फुलके बनवलेले आहेत. इथे कोरडे फुलकेच आवडतात, त्यांना तेल तूप लावलेले आवडत नाहीत. तर एका बाजूला भाजी होते, एका बाजूला माझे फुलके झाले आणि आता मी बनवत आहे डोसे. तर काल ज्या इडल्या बनवलेल्या त्याच्यातलं थोडंसं पीठ उरलेलं, तर त्याचे मस्तपैकी गरमागरम डोसे नाश्त्याला बनवत आहे मी. तर तुम्ही बघू शकता पटापट डोसे बनवून घेतले आणि 2-3 दिवस झालेत ना सतत साऊथ इंडियनच बनवते मी. काल त्या घरी बनवलेले डोसे, परत इडल्या बनवलेल्या. तर आता कसं पाऊस पडतोय ना, तर असे साऊथ इंडियन डिश डोसा, इडला, उत्तप्पा हे सगळं खायला खूप मजा येते. त्यानंतर मस्तपैकी काकडीचं सॅलेड कापलेलं, इथे डोसे होत होते, म्हणजेच उत्तप्पे होत होते. सगळ्या व्हेजिटेबल टाकल्या आहेत, कांदा, टॉमॅटो आणि मस्तपैकी शिमला मिरची, गाजर किसून टाकलं आहे. तर सगळे डोसे बनून झालेत. किचन गॅस सगळं क्लीन झालं आहे. गॅसचं मेन नॉब बंद करून मी आता आली आहे दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर काय बनवते ते तुम्हाला दाखवते. तर इथे मस्तपैकी फ्रेंच फ्राईजसारखी बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या, ह्याला तुम्ही फ्रेंच फ्राईज पण बोलू शकता, बटाट्याच्या काचऱ्या पण बोलू शकता. मस्त क्रिस्पी फ्राय केलेल्या, कडक कडक कुरकुरीत झालेल्या, काहीच नाही टाकले, फक्त जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि पूर्ण ते क्रिस्पी शिजल्यानंतर, क्रिस्पी झाल्यानंतर त्यामध्ये मीठ, मसाला आणि थोडंसं आमचूर पावडर टाकायची. खूप मस्त भन्नाट लागतात ह्या बटाट्याच्या काचऱ्या. ह्याला तुम्ही फ्रेंच फ्राईज पण बोलू शकतात. आणि त्यानंतर इथे बनवलेली आहे मटकीची उसळ. तर इथे मटकीची उसळ थोडीशी रस्स्यावाली त्यांनी मला सांगितलेली, ती मी बनवली आहे. त्यानंतर काकडीचा रायता बनवलेला आहे. मस्तपैकी याला फोडणी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी टाकून काकडी किसून हे मस्तपैकी कोशिंबीर बनवलेली आहे. तर इकडे आज एवढंच करायचं आहे. तर तो जो दादा इथे जो दिवसभर काम करतो ना टोडूला सांभाळायला, तो गरमागरम चपात्या करणार आहे. कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि आज सगळ्यांना सुट्ट्या आहेत. आम्हाला सुट्ट्या नाही आहेत, पण सगळे घरीच आहेत. सगळ्यांनी सुट्ट्या घेतलेल्या आहेत. बाहेर निघायला मनाई केली आहे, म्हणजे बाहेर निघू नका, गरज नसेल तर बाहेर नका पडू असं सांगण्यात आलं आहे. शाळा कॉलेज बंद आहेत, त्यामुळे सगळे घरातच आहेत. तर मग ते घरात गरमागरम चपाती भात बनवून घेणार आहेत. मी मात्र 2 भाज्या बनवल्या, मस्तपैकी कोशिंबीर बनवली आणि मी आता चालली आहे घरी. तर अजूनही पाऊस थांबलेला नाही आहे, धो पाऊस पडतोय. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. मला खूप खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला यूट्यूबवर पण तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. उद्या भेटूया नवीन व्हिडिओत. बाय.